डॉक्टर गिरीश वळसंगकर आत्महत्या प्रकरण संशयित आरोपी मनीषा मानेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी मनीषा मानेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली। न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। काय झालेलं आज तपास अधिकाऱ्याने न्यायालयीन कोठडीची मागणी केली, त्यामुळे न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आणि परंतु न्यायालयीन कोठडी मागताना तपास अधिकाऱ्याने पोलीस कोठडीचा हक्क अबाधित राखून न्यायालयीन कोठडी मागितली। कसा अबाधित राखा? नवीन BNS कायद्याप्रमाणे पोलिसांना कसा अधिकार दिलेला आहे। जामीनसाठी काय आपण प्रयत्न करणार दुपारपर्यंत काय आता याच्या सगळ्या सर्टिफाईड कॉपी काढून आणि सोमवारी किंवा मंगळवारी न्यायालयात जामीनसाठी अर्ज पाठवला। विश्वास आहे आपल्या जामीनावर? हो। काय नेमकं प्रकरण झालेलं होतं या सगळ्या प्रकरणामध्ये? आपल्याला काय वाटतं? मुळात हे जे प्रकरण आहे तुम्ही FIR सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे की या महिलेने एक मेल पाठवला आणि तो मेल पाठवून डॉक्टर साहेब व्यतीत झाले आणि त्याने आत्महत्या केली असे पोलिसांचं कथन आहे। परंतु त्या मेलचं स्वरूप जर बघितलं तर त्या महिलेची फक्त व्यथा होती की या हॉस्पिटलला कधीपासून योगदान दिलेलं आहे आणि तुमच्या हॉस्पिटलमध्ये काय काय केलेलं आहे, परंतु तुम्ही आज मला तुमच्याकडे वागवतात अशी त्या मेल म्हणून तिने व्यथा मांडली आणि मला माझे अधिकार कपात करू नका आणि असं जर होत असेल तर मला आत्महत्या करावी लागेल असं त्या महिलेची तो मेल होता। परंतु मेल प्राप्त झाल्यानंतर डॉक्टर साहेब आणि त्यांच्या पत्नीने त्या महिलेला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये बोलावून मी समजूत घातली। समजूत घातल्यानंतर त्या महिलेने डॉक्टर साहेबांची माफी मागितली, लिखित माफीनामा लिहून दिला। त्यामुळे जर लिखित माफी एक मुळात हा मुद्दा आहे की ती महिला जर त्रास देणारी होती आणि त्याच्यामुळे एवढा प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होता होता तर मुळात डॉक्टर साहेब आता त्यांच्या पत्नीने त्यांना बोलावून घेतलं नसतं। ज्या त्यांनी बोलावून घेतलं त्यावर त्यांना एक विश्वास होता की ही आपल्या ऐकण्यातली एक जुनी कामगार आहे आणि ज्यावेळेस माफी मागितली त्यावेळेस त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्व गोष्टी घडल्या होत्या त्या महिला ज्याही आपल्या ऐकण्यातल्या आहेत आणि त्याच्यानंतर आत्महत्या होती। म्हणजे याचा अर्थ असं समजायचं की त्या महिलेला माफी मागितली म्हणून डॉक्टर साहेबांना त्रास झाला। त्यामुळे हे जे FIR मध्ये नमूद कारण आहे ते आत्महत्या प्रवृत्त होणे इतकं दिसून येत नाही। आत्महत्या करण्यास प्रवृत्त अशी परिस्थिती जेव्हा असते त्यावेळेस मानसिकता अशी पाहिजे की त्या संबंधित माणसाला दुसरा कुठलाही ऑप्शन नसला पाहिजे सुसाईड करण्याचा। त्याच्यामध्ये बरेच जे ऑप्शन होते ते डॉक्टर साहेबांनी वापरले, त्याला बोलवलं, माफी मागितली, सगळा विषय संपला। त्यामुळे या सगळ्या गोष्टीची बाबी जर बघितल्या तर एक दिसून येतं की त्या मेलमुळे मी आत्महत्या केली असं दिसून येत नाही असं आमचं म्हणणं आहे। पूर्वीपासून तर आपले काही तपासावरती काय आपल्या ऑब्जेक्शन्स असणार का? कारण ज्या पद्धतीने तपास होणं अपेक्षित होतं त्यामध्ये असं आहे की फिर्यादींचे जबाब सुद्धा समोर आलेले पाहायला मिळत नाही आहे। तपास अजून चालू आहे आणि तपासात नेमकं काय घडले आम्हाला शासकीय आल्याशिवाय कळणार नाही, त्यामुळे आता ऑफिशियल काल जप्तीनाम्यामधला एक मुद्दा होता रिमांडमधला, बंदुकीच्या ज्या गोळ्या होत्या त्या बाथरूममध्ये पडल्या होत्या, रिव्हॉल्वर मात्र बेडवरती सापडली बेडरूममध्ये असं जप्तीनाम्यामध्ये उल्लेख केला। एवढ्यावर मला प्रतिक्रिया देता येणार नाही कारण त्याचे पंचनाम्याची प्रती जर मिळाल्या तर मला त्याचा अभ्यास करून देता येईल कारण पंचनामा झालेला असेल। मागणी करणार नाही ते दोषारोपपत्रावर येणार। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री, पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज।